तर कसे आहात? तर मी आता झोपेतून उठलेले आहे. तर आज रथ चमकीनिमित्त आम्हाला आवरायचं आहे. आज आम्हाला संक्रांत साजरी करायची आहे. तर मी आता इथं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर आता पाणी तापलंय. मी ना आंघोळ करते. मग आंघोळ केल्याच्या नंतर माझा पुढचा ब्लॉग चालू करते. मी पण उठलेले इथं. आत्ताच उठून बसले तर अजून त्यांची डोळे झाकले द्यायचे. ना गुड मॉर्निंग काही कसे तुम्ही सगळे वाटतं म्हणजे असतं. आज काय करणार? आज काय करणार? आज रथ चमकते. आज आम्हाला संक्रांत साजरी करायची. मोठ्या लवकर पाणी आणायचे देवदायला. जातो. माझी वांगी कापून झाली. आता मी करते चहा. माझी आंघोळ झाली पण मी आज मेकअप नाही केला. आज मला मेकअप करायला पण स्वयंपाक झाल्यानंतर मी मेकअप करणार आहे. सांगा क्वालिटी. तुम्ही खालीची क्वालिटी सांगू शकता? कोणी आणली ते पण सांगा आमच्या गाईला. एमआयडीसीतून भाजीपाला सेंटर. एकच नंबर क्वालिटी ना? त्याला पत्ता सांगा. एमआयडीसी कंपनीच्या शेजारी डाव्या हाताला भाजीपाला खारीवाला बसलेला असतो. तिकडून आणलेली. कोण दुसरी? तिथूनच आणली. मला माहिती नाही. काही देखो पारसा पारसा न म्हणतो. मी आंघोळी तरी मी आंघोळी दिसते. बुरशी 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 तर मित्रांनो माझा आवडला. मी चाललो आता पाणी आणायला. यामध्ये झालं पाणी आणून द्यायचे. पाणी बिणी घेऊन येतो. सगळे झोपीतच. आमचे पप्पा झोपीतच अजून. चला तर आपण जाऊ पाणी आणायला. तर मारा तुम्ही यांच्यासोबत गप्पा. तर माझे हात भरले देखो. भरलेले का? मग हात धुवून मग मोबाईल धर मोबाईल. चल जातो. गप्पा मारत राहायचे 24 तास. तुम्हाला कळलं? आम्हाला काहीच चावी पुढे गिल्ले गाईज. तर यांचं असं असतं, यांना काही चावी लवकर सापडत नाही. सापडली आम्हाला. हे पहा आमची चावी. चला आलो मी. मी आंघोळ करून बसले. मगला मेकअप राहिला. मगला मेकअप नेहमी पेंटिंगला असतो. बोलते कापलेले येतो. कागडलं नाही आता गारटले बघ. आमच्या इथं चपाती चालले. त्यांना दाखव तू व्हिडिओ. आता त्याला चापायला. आता येतो मला बघा. सकाळीच्या 10 वाजता करेक्ट. सकाळच्या 10 वाजता देवपूजा चालू आहे इथं. ही कोणती पद्धत आहे? कोणती पद्धत आहे? उठून झोपले असते. देव उठून झोपलेत. खरंच खरं बरं झालं दुपारची 2 वाजता नाही केली. ते पायात पडणं बघा. एकाच हाताने देवापुढे डोकं टेकतच नाही. इकडे खारी बघितली का नाही का? मग हा खारीचे वासन लगेच पाहिजे चालू. आपण काय बळजबरी केली का तिला? देवपूजा करत होणं खायच्या आधी. नाही देव खाऊन घ्यायचं मग देवपूजा करायची ना. खारीमुळं हा सगळं खारी बांधून. हा चलो. आम्ही रात्री बांगडे गेलो. भरल्यात बाजारला गेलो तेव्हा बघा. चपाती बघ. एवढा चपाती पोळी असेल ना.
हे बघा सकाळ सकाळ देवपूजेला 10 वाजता उठून खाली होता आम्हाला खाली मस्त आहे. तुम्ही पण या बाजारातून घेऊन. तर काही मी आता कामावर ते धुणं धुते भांडे घालते परत मग तुमच्यासोबत परत नाही काय नको बघू बाय तुमच्याकडे काय बघू आमची तर तुम्ही बघू शकता इथं भांडे घालायचा कार्यक्रम चालू आहे. तर काही आता माझं असं भांडे घासून झालेले आहेत तर इथं दिदी फरची पुसवायली बघा. तर नाही का आता थोड्याच वेळेत आम्ही आवरून आमची संक्रांत साजरी करणार आहे. तर तुम्ही पण बघा आमची संक्रांत धमाकेदार एकदम. तिथं सकाळ सकाळ रोज फोनमध्ये गाणं करणार असते. तर त्याला आपण औषध तयार करू आणि तुम्ही पण मला तुम्ही सांगा की औषध काय काय टाकते मला एवढं माहिती कमेंट करून सांगा तुम्ही काय काय टाकते औषध. तुमची साखर झाली असेल तर आमची आज चला रेडी झालेलं आहे आणि आता मी साडी घालते आवरते. तर गाईच आता मी इथे साडी घालून रेडी झालेली आहे आणि मेकअप एकदम सिम्पल असा मेकअप केलेला आहे कारण नाही का आम्ही ना रात्री वाटायच्या टायमाला नाही का सुंदर असा मेकअप करणार आहे. आता एकदम साधन सिम्पल वोसायचं आहे तर आता आम्ही वोसवतो तुम्ही बघा. तर गाईज ईद आता हे वसायचं चालू केलं आहे यांनी. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वळशीत आहेत. तर काही यांचं फर्स्ट टाइम होतं यांना एवढं बरोबर जमत नाहीये. मम्मीने सांगितलंय कसं कसं वावसायचं. तर काहीच यांनी इथं साडी घातली यांचे नखरे चालू झाले तर आम्ही रात्री मेकअप करणार आहे वाण द्यायला. तुम्ही पाहू शकता इथं यांचे नखरे चालू झाले साडी घातली म्हणून. आता आणि ड्रेस घातला आता डबल 5 वाजता साडी घालायची आणि पुढचा कार्यक्रम चालू करायचा. या जेवायला आता मला भूक लागलेली आहे जेवण करते. तुम्ही पण या जेवायला मस्त अशी वांग्याची भाजी केलेली आहे वांग्याची भाजी चपात्या. तर या जेवायला आताच तोंडून आले आणि हे घरी जेवायला आले त्यांना रोज चांगलं शिल्क लागत खायला. यांना भाकरी अजिबात जमत नाही तर बघू शकता चांगलं लागत नसतं यांना खायला शिल्क काही बोलत बरं की नाही. तुम्ही बघू शकता हे पहा शिल्क चालू आहे. काही नाही बटाट्याची भाजी करून राहिली यांना काही येत नाही बोलून बघा तुम्ही नाही ना आता ना मी काय पितो तुम्हाला इथं माहिती चला निस्ता डोक्याला काय नाही डोक्याला ताण. म्हणजे भाकरी नाही का खायचं तुम्ही भाकरी खायला काय होतं तुझ्यापेक्षा गोरी आता भासा पावडर लावून पावडर म्हणतोय तोंड धुवून आली तोंड धुतलं मला काय गुरु होतं काय सगळा मी कालच नाव आलाय घे इकडं चहा पाचलंच सर उठून बघ खोटं टाकलं. अरे एवढं राहू दे एवढे झाड बंद करते करून राहू दे ना बंद करायला. ये ठेवू का काय नव्हतं ये देखो इनका क्या चल रहा है अभी. या तुम्ही पण या बटाट खायला. तर मित्रांनो आज फ्रेंच फ्राईज चाललाय आमच्या घरी फ्रेंच फ्राईज. तुम्ही पण बनवायचं शिका रेसिपी कशी आहे ती पण बघा तुम्ही. बटाटे कापून घ्यायची अजून काप राहिली. तर मित्रांनो आता घरी आलो तुम्ही दुकानावरून. आता आहे ना मला भूक लागली होती आणि भाजी काही जास्त राहिलेली नाही. यांनी सगळ्यांनी सगळे खाऊन टाकली या दोघींनी. हिने सगळ्यात जास्त खाल्ली या म्हशीने बाकी काहीच नाही. आणि इथं बघा आता काही नाही. आता मी ना यांना फ्रेंच फ्राईज करायला लावलेलं आहे. तुम्ही बघा कसं लागतं फ्रेंच फ्राईज कसं करायला मस्त लागत. हा कायचे नाटके तूच करते नाटके. तुम्हाला रेसिपी दाखवतो मी आता याची. आमच्या मॅडम कशा फ्रेंच फ्राईज बनवतात एकदम मस्त मध्ये. तुम्हाला रेसिपी दाखवतो थोड्या याच्यानी कटिंग करून राहिली. बटाटे आहेत ना पहिले बटाटे चिलून घेतलेत. हे बघा इथं चिलायला काम कोणाला दिलं मी चिल्लेत आणि वरून म्हणते सगळं मीच करते तुम्ही काय करीत नाही. दिसते मला टोन देवारीत असते मला बाकी काही नाही.
अशी नुसती चापटायचो ती. तुम्हाला टोमणी कधी मारली मी सांगा. हा, हो हो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काटा आलो म्हणून मॅडमने आम्हाला कापायला लावले आणि म्हणते तुम्हाला काही जमत का? अहो काहीच नाही जमत तुम्हाला. अहो कायची येऊन तुम्हाला अर्धे निम्मे तर मीच कापले तर 5-10 मिनिटात. हो 5-10 मिनिटं. हे कोणते 5-10 मिनिटं? डबल येते डबल. सिंगल ही डबल आहे का? सिंगल पीस. तशीच भात लागते जाड मधून. उनको पतला पतला बनाना पड़ता है. हा पतला पतला करना पड़ता है. पतली कमर येते ती. हा पतली कमल येते काही नाच ना जाने अंगण तेरा. तर मित्रांनो तुम्ही सांगा कोण हुशार आहे कोणी जास्त टापाटाप कापले तुम्ही पाहू शकता. बघा ते मॅडम मी करतो ना ती. डोक्याला देती तानी. तुमची बायको छान आहे. छान. एवढे तुकडे करते तो मोठे काय जाड तुकडे केले होते. उसको पतली पतली कहते सोना. पतली पतली केते. तुला काय माहित पतली पतली केते वाजून. तर मित्रांनो या तुम्हाला मसाला सांगतो मी टिक्की मसाल्याचा फ्रेंच फ्राईजचा मसाला कसा आहे. तर येऊ घेतला टिक्की पावडर. टिक्की पावडर नक्कीचा मसाला घ्या आणि आंबारी कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करायचं एकदम झणझणीत असं. आणि एकदम झणझणीत होईल ते. तुम्ही पण घर करून बघा. आणि वरून आमच्या मॅडम काय म्हणतात यांना शेल्क खावा लागत. अर्ध निम्म काम मीच केलंय आणि वरून म्हणते शेल्क यांना खावा लागत. बघा आता तुम्ही बघा ना बघा थांबा मी तुम्हाला दाखवते. कोणती किती पातळ केलंय बघा. असं काम केलंय वर. पातळ कायच विषय त्याच्यात पातळ नाही मित्रांनो बरोबर एकदम बरोबर केलेलं घट्ट मध्ये नाही करावं लागत ज्याला. त्याला उकडायला किती टाइम लागणार आहे? थोडा वेळ. हा इकडं आमचे बटाटे उकडून राहिले तर हात काच धुवायचा असं ची यू लाल मिरची जाल झाली मीठ घे थोडं. लिटीकडे कोण लय खारट होईल. ही मिठी काय हे ऑलरेडी मिठी याच्यात मीठ टाकायची गरज नाही पडत. हा जाऊ दे. आधी मीठ जाळ झालं का कोल्ड बटाटा टाकली ना अख्खं मीठ ओढून घेत असते. बटाटा सगळं खारं झालं मग काय करायचं. नाही बरं. तर बघू शकता यांनी पुढे मसाला कसा उडावला. त्यांनी सांडलेलं आहे ते आणि आमचं नाव घालते. वा रे वा. काय करावं लागतं एकदम स्वच्छ असं. आता उकडलेली तर उकडून घ्यावं लागतं पहिलं ते बटाटे कापून. ते बटाटे जसे स्लाइस केले का तसं उकडून घ्यायचं. त्याला उकडून घ्यायचं पाण्यात. आता पहा तुम्ही काय करायचंय असं काढून घ्यायचं फडक्यावर टाकायचं. चांगले स्वच्छ फडक्यावर टाकायचं. आपण जे फक्त भाजीसाठी त्याच्यासाठी वापरू त्याच्यावर असं टाकून घ्यायचं. तर मित्रांनो हे बघू शकता असं त्याच्यावर हे टाकायचं. कोल्ड काय करायचे म्हणे ते ना पूर्णपणे कोल्ड करून घ्यायचे. त्याला पाणी लागलेलं असतं ते ओरले असते ते त्याला पूर्ण कोल्ड करून घ्यायचं. मी काय म्हणतो ड्रायरनी सुकावले जमत असते ना एअर ड्रायरनी नाही जमत का? सोपं आहे ना एअर ड्रायरनी लगेच केस वाळे त्याचं बटाटे कॅच यायचे. इकडे पाहतो मी तळायचं काम चालू आहे आणि ह्याचं वेगळंच काम काहीतरी चालू आहे. टोमॅटो सॉस घेऊन राहिलो मित्रांनो. चिली सॉस पण लिंबू होतो काय याच्यात? नाही एकाचं एक तर एकाचं एक. अरे मिक्स करायचं आमच्या जवळ अर्ध्या तासात जाते. तयार झालेले इथं टेस्ट करून सांगतो.
हे पाहू शकता कसे झाले. मस्त तो शेवटी कापलेत कोणी मसाला कोणी मिक्स केला विषय का कारण भेटत तुम्हाला हे खाऊन झालेच नंतर. तर काहीच बघा किती सुंदर मंदिर आहे. तर काहीच मी तुम्हाला बोलले होते की 5 वाजता मी सगळं आवरणार आहे. रांगोळी बिंगोळी काढली आहे, साड्या बिड्या टाकला आहे. थांबून तुम्हाला दाखवते. तर आता आहे ना साडी घालायची आहे आणि बायांना बोलायला जायचं, सगळ्यांना बोलवायचं. मग नाही का पुढचा कार्यक्रम करायचा. इथं डेकोरेशन पण केलेली आहे वॉशाची बघा. हां तर आहे ना मी आता साडी घालून रेडी होते. पुढचा कार्यक्रम तुम्हाला मी दाखवते. दीदी एक फोटो घेते. आमच्या इकडे अशा प्रकारे वाण घेतात. आमच्या इकडे अशा प्रकारे नवऱ्याच्या पाया पडतात. तुमच्याकडे पडतात का? कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. झालेली आहे. तुम्हाला ओटी म्हणजे माहीत नसेल तर काय तर त्याला तुम्ही एका प्रकारची बोर आंघोळ पण म्हणू शकता. नाण्याची फर्स्ट टाइम मला. फर्स्ट टाइम. मी काय म्हणते काय म्हणते इकडे बघा. बोल ना ऐकलं माणुसकीचं काम नाही. काय आलं इकडे पाहिजे कसला विषय नाही. अलीकडे या इथं क्वालिटीचं काम ते पण काढून पोलीस मला कोणती कळवा मोबाईल म्हणजे मला माहिती काय करतात. तर काहीच मी हा ब्लॉग इथं एंड करते. तर पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय.